महाराष्ट्र संविधान यावल तालुक्यातील मनवेल दगडी या गावचे जे पोलीस पाटील आहेत विठ्ठल गोरख कोळी यांची सचिवपदी निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं सोज्वळ मन मिळावं असं व्यक्तिमत्व कोळीजींचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. कोळीजी आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं पोलीस पाटील संघटना विभागीय सचिवपदी आपली निवड झालेली आहे. एक चांगल्या प्रकारची भारदस्त निवड आपली झालेली आहे. बरं, याच्या आधी आपल्याला कोणकोणती पदं वगैरे भूषवलेली आहेत आणि काही पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत का, काय सांगा सर? मी आता याच्या आधी दगडी मनवेल तालुका यावल इथे पोलीस पाटील म्हणून माझी उन्नती झाली. त्याच्यानंतर माझं कार्य बघून आमच्या पोलीस पाटील संघटनेने सचिव मागच्या वर्षी सुद्धा सचिव म्हणून निवड केली. त्याच्यात अजून कार्याची दखल घेता त्यांनी पदोन्नती म्हणून यावर्षी सुद्धा मला सचिवपदी निवड करून दिली. म्हणजे याच्या आधी आपण पोलीस पाटील पद किती, म्हणजे पोलीस पाटील पदावरती आपण किती वर्ष सेवा केलेली आहे काय सांगा? मी 2016 मध्ये जॉईनिंग झाली सर माझी पोलीस पाटीलमध्ये. 2016 पासून सेवा चालू, म्हणजे साधारणतः 9 ते 10 वर्ष झालेली आहे. बरं, आपल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आपली विभागीय सचिवपदी निवड झाली असावी असं मी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो. बरं, कोळीजी एक महत्त्वाचं की एक चांगल्या प्रकारची निवड आपली झालेली आहे. आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्यावरती पडते. तर या निवडीच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, माणूस काय राहणार आहे, काय सांगाल? सर, आमचं विजन हे असं ठरलंय यावेळेस की आपले जे पोलीस पाटील लोक असतात त्यांची एक तालुक्या लेवलला किंवा विभागीय लेवलला एक कार्यशाळा म्हणून घ्यायचं असं आपलं पुढचं विजन आहे की जेणेकरून आपल्या गावात सुशांतता कशी राबवता येईल किंवा कायदा व्यवस्था कसं दक्षता घेऊन कशी शांती लागेल गावात, याबाबत आपण कार्यशाळा घ्यावी असं आमचं पुढचं विजन आहे. बरं, आपली एक विभागीय सचिवपदी निवड झालेली आहे आणि एक आपल्या नावाचं एक चांगल्या प्रकारचं गावामध्ये जातीय सरोकार राखण्याचं काम आपण करतात. कोणकोणत्या गोरगरिबांच्या कामासाठी आपण धावून येतात. या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपली निवड झालेली आहे. तर आपली आत्ता जी विभागीय सचिवपदी निवडणूक करण्यात आलेली आहे, निवड झालेली आहे, निवड कशी झाली काय सांगा थोडक्यात? निवड आमची दर 1 जानेवारीला तालुका ठिकाणी मीटिंग होत असते. यात सर्व गावाचे पोलीस पाटील जमलेले असतात. त्यावेळेस तिथं आमच्या पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि त्यांचे मार्गदर्शनाखाली आपल्या सचिवपदी म्हणून निवड करण्यात आली. बरं, एक चांगल्या प्रकारचं कमी वयामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचा उच्चांक झालेला आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारचं आपल्याला समाजसेवा करण्याचं सुरुवातीपासून आवड होती का, काय सांगा? हो सर, सुरुवात तर माझं स्वप्न तर पोलीसमध्ये भरती होण्याचं होतं सर, पण हाईट कमी पडल्यामुळे थोडं त्याच्यात मागं राहिली. म्हणून पोलीस पाटील या क्षेत्रामध्ये आता 2016 पासून कार्यरत आहे आणि आता जी समाजसेवा करतो सर. गावात कायदा व्यवस्थेचे बाबतीत म्हणा किंवा कोणा गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याचं आणि गोरगरिबांची कामं करण्यासाठी आपण नेहमी तत्पर असतात. बरं, कोळीजी एक या निवडीच्या माध्यमातून आपण समाजामध्ये सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगाल? मेसेज एकच देऊ शकतो सर की आपल्या जे येणारी यंग पिढी सर ही थोडी व्यसनाच्या मार्गाने जात आहे. तर ते व्यसनापासून कशी दूर राहता येईल या बाबतीत जनजागृती करणे आणि गावात असं दारू वगैरे हे जे आहे असं तर मी 2 वर्षापासून सर गावात दारूबंदी केलेली आहे. पण याच्या पुढे असं होऊ नये किंवा नवीन पिढी या मार्गाला जाऊ नये यासाठी नेहमी तत्पर राहील आणि जनजागृती गावात नाही माझ्या करेल. आणि कोळीजी आपण आता उल्लेख केलेलाच आहे की व्यसनापासून तरुण पिढी कशी अलिप्त राहील. प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये दारूचं व्यसन हे खूप फोफावलेलं आहे आणि जे अनमॅरिड म्हणजे अविवाहित जे मुलं आहेत, कमी वयाची जी मुलं आहेत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ते लयाला गेलेले आहे. तर आपण एक चांगल्या प्रकारचा ध्यास घेतलेला आहे की ही नवीन जी पिढी आहे ही दारूपासून कशी अलिप्त राहील याचा ध्यास आपण घेतलेला आहे.
एक चांगला एक महत्त्वाचं काम आपण या हाती घेतलेलं आहे आणि आपण ते पूर्ण करणार याच्या संदर्भात मला वाटतंय. बरं, एक महत्त्वाचं की आपण एक चांगल्या प्रकारचा एक पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे की दारूबंदी केलेली आहे हो आणि एक चांगल्या प्रकारचं आपलं गाव आदर्श कसं होईल याचा ध्यास सुद्धा घेतलेला आहे. आपण काय सांगाल? सर, माझं गाव म्हटलं की छोटंसं गाव आहे आणि त्या शिक्षित लोक असतात सर, त्यांना कायद्याचं नॉलेज नाहीये किंवा कमी शिक्षणाच्या अभावामुळे जी येणार पिढी आहे ती थोडं व्यसनाच्या मार्गाने जाते. तर थोडं शाळेत जाऊन किंवा त्यांच्या पालकांना सांगून आपण थोडं नवीन नवीन शासनाची योजना त्यांच्या पुढे पाहू शकतो आणि व्यसनापासून कसे दूर राहिले जाते त्याचे परिणाम आणि त्याचे होणारे दुष्परिणाम त्यांना लक्षात आणून आपण त्यांना त्याच्यापासून थोडा अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपल्याला नुकताच पोलीस पाटील संघटना विभागीय सचिवपदी आपली पदोन्नती झालेली आहे, निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचा ध्यास ड्रीम आपलं स्वप्न आहे की गाव कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे गावामध्ये सुखशांती कशी नांदेल, जातीय स्वरूपात कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. या निवडीचं जे भारदस्त आपली निवड झालेली आहे, विभागीय सचिवपदी आपली निवड झालेली आहे, याचं श्रेय पण कोणाला देणार, काय सांगा? तर सर्वात पहिले श्रेय तर मी माझ्या आई वडिलांना देणार. त्याच्यानंतर माझ्या गावात मी जी कामगिरी ते माझ्या गावाच्या लोकांचा आशीर्वाद आणि आमचे संघटनेचे राज्याध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील आणि आमचे जिल्हा उपाध्यक्ष पवन भाऊ चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले सर आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही सचिवपदी निवड झाली आणि माझे कामगिरीच्या बघून त्याचे सुद्धा एक श्रेय. म्हणजे एक आपली उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून त्यांनी आपली निवड केली असावी. तर एक चांगल्या प्रकारचं ध्यास आपण घेतलेला आहे. गावाचा एक चांगल्या प्रकारे विकास कसा होईल यासाठी आपण एक आपलं ड्रीम आहे. तरुण पिढी व्यसनापासून अलिप्त कशी राहील याचा ध्यास आपण घेतलेला आहे. हे होते मनवेद दगडी या गावचे पोलीस पाटील आणि आता विठ्ठल कोडी आणि आता त्यांची नुकतीच पोलीस पाटील संघटना कार्याध्यक्षपदी, विभागीय कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. एक चांगल्या प्रकारचं सोज्वळ, मन मिळवू आणि एक असं सळीतोड असं व्यक्तिमत्व, एक उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व या गावाला लाभलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे आणि स्टार TV लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी विठ्ठल कोडी यांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुनश्च आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, स्टार TV लाईव्ह न्यूज.